ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक पहिला समास संवाद वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम आता वंदू श्रेतजन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक श्रोते वैरागर नाना शब्द रत्नांचे ये नाना अर्थ अमृतांचे भोगते जे प्रसंगी वक्तियाचे वक्ते नाना संशयाते छेदिते निश्चय पुरुष ज्याचे धारणा अपार जे ईश्वराचे अवतार ना तरी प्रत्यक्ष सरोवर बैसले जैसे ही हे ऋषीश्वरांचे मंडळी शांत स्वरूप सत्वागळी याचे सभा मंडळे परमशोभे हृदय वेदगर्भे विलसी मुखी सरस्वती विलसे साहित्य बोलता जैसे बसती देवगुरु जे पवित्रपणे वैना वैश्वानर जे स्फूर्तिकरणाचे दिनकर ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांडने जे अखंड सावधान या त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी याच्या दृष्टी खालून गेली ऐसे काहीच नाही उरले पदार्थ मात्राशी लक्षिले मनी ज्यांचे जे जे काही आठवावे ते त्यास पूर्वीच डावे तेथे काय अनुवादावे ज्ञातपणासी परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक भाग्यपुरुष काय ऐक सेवित नाही सदा सेवते दिव्यांनी पाटाक आणि अविडन्नी तेसीच माझी वचने पराकृते आपला शक्तीनुसारे आपले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजने हा विचार कोठेच नाही तैसा मी एक वागदुर्बळ स्वते परमेश्वरांशी केवळ त्याची पूजा वाचाभरण करून पाहे उत्पन्न नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौलत नाही वचनांचा ऐसा माझा वागविलास निशंक बोलतो सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हणून या श्रोते तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी श्रोते तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. रामदास महाराज यांनी दशक पहिला समास 6वा काय सांगायचं आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. हा शिष्य आणि गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे. जो वक्ता आहे तो जेव्हा निरूपण करतो तेव्हा
तो समोर कोणाला पाहतो? जेव्हा वक्ता किंवा संत सज्जन निरूपण करतो तेव्हा समोर कोणाला पाहतो? व्यक्तीला नाही, देहाला नाही. मग कोणाला पाहतो? आता वंदू जगदीश मूर्ती. काय सांगितलेलं आहे? आता तुम्ही स्वतः जगदीश मूर्ती. जगदीश काय सांगायचं रामदास महाराजांना? निरूपणाला बसल्यानंतर मी संत आहे, मी ज्ञानी आहे, मला कळलेलं आहे, मी यांना ज्ञान देतो, यांना काय कळत नाही, हे शिष्य आहेत, हा भाव नाही. हा भाव नाही. तिकडे भाव कुठला आहे? कोणाला वंदन केलेलं आहे त्यांनी? वर्णन कोणाला केलंय? तुम्ही स्वतः जगदीश मूर्ती. जगदीश मूर्ती. सगळ्यांमध्ये एकच ईश्वर आहे म्हणून ते जगदीश मूर्ती म्हणतात. कारण सगळ्यांमध्ये काय आहे? एक चैतन्य आहे. त्याला वंदन करतात. ते कमी जास्त कोणामध्ये काय ते बघत नाही. सगळ्यांमध्ये एकच देव आहे ना. तो चैतन्य तर नक्की आहे की नाही? अंतःकरण निश्चित आहे की नाही? त्यानंतर सगळ्या बाबी आल्यात. मग सगळ्यांमध्ये एक, त्याला वंदन करतात ते आणि त्यालाच म्हणून निरूपणाला चालू कर. निरूपण म्हणजे काय? निरोप. तू कोण आहेस? आपण कोण आहे याची ओळख. तो निरोप. निरूपण देणारा पण तोच, निरूपण ऐकणारा पण तोच, निरोप घेणारा पण तोच. काय आहे मुद्दा? काय आहे? विसरलोय ना आपण. मग आपली ओळख सद्गुरू आपल्याला देतात. कोण आहे? कोण आहे? गरबी म्हणे सोहम, बाहेर येता म्हणे कोण. सगळे विसरलेले आहेत. मी कोण? मी कोण? जरी कोण विसरणार? विसरणारा कोण आहे? मन आहे. कोण विसरतो? मन. मन विसरलोय, मी कोण आहे? बुद्धी विसरलाय, मी कोण आहे? चित्त विसरलाय, मी कोण आहे? करण विसरलेलं आहे. अंतःकरण, चैतन्य, तो सगळ्यांमध्ये एकच आहे ना. वेगळं नाही तो. म्हणून काय सांगितलेलं आहे? तुम्ही स्वते जगदीश मूर्ती, येथे माझी उत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. म्हणजे किती खालच्या स्तराला जाऊन सांगितलेलं आहे. तुम्ही अज्ञानी, तुम्ही बद्ध, ममक्षु, साधक हे विसरलेलं आहे. त्याने शरीराला बघितलेलं नाही, रूपाला बघितलेलं नाही. तुमच्या आतमध्ये जो आहे किंवा आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे त्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? तुम्ही स्वते जगदीश मूर्ती. तुम्ही सगळे देवच आहे, स्वरूप आहे. तेथे माझे उत्पत्ती किती, म्हणजे तुमच्या पुढे मी अल्प बुद्धीचा आहे, मला काहीच कळत नाही. म्हणजे किती लहानपणा घेतलेला इकडे. काय म्हटलं पुढे? बुद्धिहीन अल्पमती. म्हणजे मी बुद्धी नाही, बुद्धिहीन आहे, अल्पमती आहे, अज्ञानी आहे. मग तुमच्याशी मी काय करतो? दोस्ती करतो, सलगी करतो, मित्र मैत्री टाकतो.
म्हणजे बघा, आपण काय म्हणतो, अरे तो संत आहे, साधू आहे, अगदी उच्च पदाला बसलेला आहे. पण इकडे काय शब्द वापरलाय, तुम्ही सगळे देवच आहात आणि काय आहे, मी काय आहे, तेथे माझी बुद्धी उत्पत्ती किती, म्हणजे माझी बुद्धी कमी आहे, बुद्धिहीन म्हटले, अल्पमती म्हटले आहे, तरी पण मी तुमच्याशी सलगी करतो. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परिसामर्थ असे त्याच्या अंगी, तुम्हा संतांची सलगी म्हणून करतो. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, बरोबर आहे. मूर्ख म्हणजे काय, समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्यांच्या अंगी, तुम्हा संतांची सलगी म्हणून करतो. म्हणजे कुठच्या किती खालच्या स्तराला, म्हणजे काय, किती नम्रपणा घेऊन निरूपण करतात हे संत लोक. सगळ्यांमध्ये देव बघतात. रंग नाही, रूप नाही, आकार नाही, उकार नाही, मकार नाही, डायरेक्ट कोणाला वंदन केलेलं आहे. तुमच्या आतमध्ये सगळ्यांच्या मध्ये देव बसलेला आहे, चैतन्य बसलेला आहे, तो स्वरूप बसलेला आहे. त्याला ते विनंती कर, त्याला ते काय सांगतात, निरूपण करताना स्मरून बोलतात. म्हणून सांगितलं, तुम्ही सोते जगदीश मूर्ती, येथे माझी उत्पत्ती किती, बुद्धीहीन अल्पमती सलगी करतो. कारण का, मोठेपण आला म्हणजे अहंकार येतो की नाही. हम आला तिकडे, सोहम गेला. अहम येतो ना, सोहम जातो. सोहम आहे तिकडे अहम नाही, सोहम आहे ना तिकडे अहम नाही. म्हणजे ज्ञानी किंवा संत, सद्गुरू किती कमीपणा घेतात आणि तेवढं सांगून ते सगळ्यांमध्ये देव बघतात. रमेची राम, सगळ्यांमध्ये एकच राम आहे. ते व्यक्तीलाच शिकवण देत नाही, निरूपण देत. त्याच्या मधला जो आहे स्वरूप, त्याला स्मरून निरूपण देत. कारण वंदन म्हणजे काय, तो बद्ध असो, ममुक्ष असो, साधक असो, सिद्ध असो, सगळ्यांमध्ये एकच आहे की नाही, का वेगळा आहे. सगळ्यांचे अंतःकरण एक की अनेक, सगळ्यांचे अंतःकरण एकच आहे. फरक कुठे आला, मनामुळे. सगळ्यांचे मन वेगळे आहे. मन कशामुळे भिन्न झाले, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण यांचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात आहे. सगळ्यांमध्ये रजोगुण, तमोगुण, सत्वगुण यांचे प्रमाण वेगळे आहे, भिन्न आहे, म्हणून द्वैत आहे. हा रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हा मन शुद्ध होतो कशाने, श्रवण भक्ती, नंतर कीर्तन भक्तीने. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणाने, श्रवणम कीर्तन विष्णू पाद सेवन, अर्चन वंदम, नवविद्या भक्तीने मन शुद्ध. तो मन शुद्ध झाला, मग कळतं मी कोण आहे. म्हणजे मीला विसरून आपण का बोललास ये वरल्या रंगा, सगळं हा जीव वरल्या रंगालाच बोललेला आहे. जीव तोच शिव आहे, शिव तोच कोण आहे, स्वरूप आहे, तोच परमात्मा. फक्त काय म्हणतात ना, कपडे घातले, सुटबूट घातले तर काय होणार, साहेब. कामगाराचे कपडे घातले तर कामगार होणार, शिपायाचे कपडे घातले शिपाई होणार. व्यक्ती एकच, कपडे वेगळे घातले. तसं सगळ्यांमध्ये एकच आहे तो, फक्त सगळ्यांचे मन वेगळे आहेत. ते कशामुळे मन वेगळे आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आता रजोगुण, तमोगुण, सत्वगुण कशामुळे भिन्नत्व आलं, 6 विकारांमुळे. 6 विकारमुळे हा भिन्नत्व येतो. संत काय बघतात,
ते रजोगुण बघत नाही, तमोगुण बघत नाही, सत्वगुण बघत नाही. 6 विकार किती आणि कर्म पण बघत नाही, देह बघत नाही. ते डायरेक्ट सगळ्यांमध्ये देव आहे. रमेची नाम सगळ्यांमध्ये एकच आहे. उच्च नीच काय नेणो भगवंत, ते उच्च नीच बघतच नाही आहे. समोर कोण बसलेला आहे? देव बसलेला आहे, स्वरूप बसलेला आहे. जसं परीक्षा द्यायला जातो की ना आपण, तेव्हा परीक्षा देणारा पूर्ण असतो, परीक्षा घेणारा पूर्ण असतो, देणारा कमी असतो. परीक्षा दिल्यानंतर पास झाल्यानंतर कळतं मला किती गुण मिळाले. तसं संत स्वतःला कधी श्रेष्ठ समजत नाही. तेवढं समजतं की सगळे देव आहे, सगळ्यांच्या आतमध्ये देव आहे. त्याला स्मरून तो निरूपण करतो. म्हणून सांगितलं आहे, काय सांगितलं आहे? तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझे उत्पत्ती घेते, बुद्धी अल्पमध्ये सलगी करतो. समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ त्याच्या अंगी. तुम्हा संतांची सलगी म्हणून करतो राजाधिराज सद्गुणा. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ असे त्याच्या अंगी. तुम्ही संतांच्या सलगी म्हणून करतो. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी का म्हटलेला आहे? मूर्ख जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न. मूर्ख म्हणजे का? 3 गुणात नाही आहे तो. समर्थाचा, समर्थ म्हणजे जो ज्ञानी आहे तो जगाच्या दृष्टीने कसा आहे? मूर्ख आहे. कारण त्याला व्यवहारिक ज्ञान कमी आहे. म्हणून सांगितलं समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ असे त्यांच्या अंगी. तुम्हा संतांची सलगी म्हणून करतो. म्हणजे तो स्वतःला कमीच लेखतो. मला पूर्ण व्हायचं आहे, मला पूर्ण व्हायचं आहे. म्हणून संतांना ज्ञान होतो, त्यांना कळतं मी कोण आहे. परंतु मरेपर्यंत भक्ती सोडत नाही. त्याला मुक्तीवर भक्ती म्हटलेलं आहे. का? मला कळलं मी कोण आहे, पण विसरायला नको ना, माया आहे ना, मायामध्ये अडकायला नको. म्हणून जरी ज्ञान झालं तरी 4 भजनं ध्यानधारणा ते कधीच सोडत नाही. आणि त्यांना परमेश्वराने जर काम दिलं कुठलं? सद्गुरूच. सद्गुरूचं म्हणजे काय? ज्ञानदानाचं. तेही ते करतात, पण स्वतःच्या इच्छे नाही, त्याच्या मताने नाही, बुद्धीने नाही, मनाने नाही. का? कारण जिकडे तू आहे तिकडे देव नाही, जिकडे देव आहे तिकडे तू नाहीस. देवाचं कार्य म्हणून देव करून घेतो, आपण नाही करत. आपण आत्मा राम करता हे जरी दृढ कळले, काय काय संकल्प विकल्पही मनी उठले नाही. सगळे देवाचं कार्य करतात, पण मनाने नाही, बुद्धीने नाही, चित्ताने नाही, अहंकाराने नाही. त्रिगुणरहित त्रिगुणरहित होऊन देवाच्या आज्ञेने म्हणजे आत्म्याच्या आज्ञेने ते सगळं कार्य करतात. म्हणून सगळ्यांमध्ये काय बघतात? ते देव बघतात. आणि जो ज्यासी ज्यासी तो तेची होय. म्हणून सांगितले समर्थांचा मूर्ख पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ असे त्यांच्या अंगी. तुम्हा संतांची सलगी म्हणून करतो. सगळ्यांमध्ये देव बघतात म्हणून ते देव. तर सगळ्यांमध्ये वेगळेपणा बघितलं तर ते त्याच्यामध्ये होणार की नाही? जास्त कुठला आहे तो वेगळा आहे. द्वैताला अद्वैतमध्ये बघतात. समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ असे त्यांच्या अंगी.
तुम्हा संतांची सलगी म्हणून करतो. म्हणून का सगळ्यांमध्ये देव बघितलं तर का होणार, देव होणार. सगळ्यांमध्ये का वेगळेपणा बघितलं तर द्वैतात जाणार. म्हणून ते काय सगळ्यांमध्ये संत स्वरूप बघतात, स्वरूप बघतात. संत का बघतात, स्वरूप बघतात. म्हणून सांगितलं आहे, तुम्ही सोते जगदीची मूर्ती, जेते माझे उत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परिसमर्थसे त्यांच्या अंगी, तुम्हा संतांची सलगी म्हणून करतो. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज, राजाधिराज सद्गुणा पंडित महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज.